मित्रांनो, काळानुसार नवीन तंत्रज्ञान किंवा बदल होत असतात आणि आपण नवीन टेक्नॉलॉजी किंवा तंत्रज्ञान आपण स्वीकारत असतो आणि ते स्वीकारत असताना त्याच्याविषयी सुरुवातीच्या दिवसामध्ये आपल्याला आकर्षण असतं, कारण ते नवीन असल्यामुळं आणि ते आपल्याला अगदी सुलभपणेही मिळत असतं. नंतर जशी जशी त्याची आपल्याला सवय होते तसं तसं ती सवय झाल्याच्या नंतर ते तंत्रज्ञान आपल्या मानगुटीवर बसायला लागतं. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये जर तुम्ही लक्षात घेतलं तर आपल्यासाठी आमच्यासाठी मोबाईल आले होते आणि मोबाईल खरेदी करताना आपल्या इच्छेनुसार आपण त्याच्यामध्ये बॅलन्स टाकत होतो. तुम्हाला जर आठवत असेल तर 10-15 वर्षाच्या आधी वेगवेगळ्या मोबाईल कंपन्या बाजारामध्ये आल्या होत्या आणि त्या तुम्हाला आम्हाला आकर्षित करण्यासाठी फ्रीमध्ये लाईफ टाईम सिम तुम्हाला पुरवत होत्या. आता त्या मोबाईल कंपनीच्या भाषामध्ये लाईफ टाईमचा नेमका अर्थ त्यांनी काय लावला हे आपल्याला माहीत नाही, पण लाईफ टाईम म्हणजे याचा सरळ सरळ आपण जर अर्थ काढला तर आपण जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत आपण ते सिम वापरलं पाहिजे, असा त्याचा साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये अर्थ आहे. मात्र आता तो लाईफ टाईम बंद पडून तुम्ही आम्ही मोबाईल कंपन्यांमध्ये काही दिवसांपूर्वी आपल्या इच्छेनुसार 10 रुपयाचं रिचार्ज करायचो, त्याची टॅक्सेस जाऊन आपल्याला 7 रुपयापर्यंत त्याच्यामध्ये बॅलन्स यायचं आणि सेकंदावर त्याचे पैसे कटायचे. मग त्यावेळेस आपण काय करायचो की अडचणीच्या काळामध्ये आपल्या मित्र नातेवाईकांना आपल्याकडे जर पुरेसं बॅलन्स नसेल तर त्याला पर्याय म्हणून आपण त्याला मिस कॉल द्यायचो आणि मिस कॉल दिल्याच्या नंतर तो समोरचा आपल्याला रिप्लाय करायचा किंवा रिकॉल करायचा आणि अशा पद्धतीने आपण ते वापरत होतो. मात्र हळूहळू याची सवय झाली आणि ही सवय होत असताना कुठेतरी बदल घडवायचा म्हणून जिओ कंपनीनं काही दिवस आम्हाला त्यांचं सिम फुकटमध्ये दिलं, फुकट वापरायला दिलं. सगळे लोक आपल्याकडे आकर्षित केले, म्हणजे पर्यायाने मला गुलाम बनवलं गेलं आणि गुलाम बनवल्याच्या नंतर मग आता ह्या सगळ्याच कंपन्या तुम्हाला जर तुमच्या मोबाईलमधलं बॅलन्स संपलं तर तुमचं इनकमिंग कॉलसह सगळं इनकमिंग आउटगोईंग बंद होऊन तुमचे मोबाईल नंबर हे बऱ्याच बँकिंग खात्याला किंवा इतर ठिकाणी दिलेले असतात आणि अशा वेळेस लॉग इन करतेवेळी क्रेडेन्शियल टाकल्याच्या नंतर तुम्हाला त्या मोबाईलवर ओटीपी सुद्धा येत नाही आणि मग तुम्हाला झक मारून 200 रुपयाचं 150 रुपयाचं बॅलन्स टाकावं लागतं आणि ही सरळ सरळ तुम्हाला गुलाम बनवून केली जाणारी लूट आहे. आणि अशा स्थितीमध्ये आता अलीकडच्या काळामध्ये म्हणजे साधारणतः 2013-14 पासून त्याच्या आधी आपण सगळे पैशाचे व्यवहार जे होते तर ते मॅन्युअली करत होतो, एकमेकांना पैशाची देवाणघेवाण करत होतो. फार तर बँकेच्या मार्फत ते पैसे पाठवले जायचे. पण त्याच्यानंतर मग 2012-13 मध्ये काँग्रेसच्या काळामध्ये डीएमटी म्हणजे डायरेक्ट मनी ट्रान्सफर हा कन्सेप्ट आला. म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पैसे पाठवण्यासाठी एक यूपीआय सिस्टम बँकांचा आलं. त्याच्यामध्ये सगळ्यात आधी जो पुढाकार घेतला होता तो टेक्नॉलॉजी जी इंट्रोड्यूस केली होती तर सगळ्यात आधी येस बँकेनं केली होती. त्याच्यानंतर आरबीएल बँक त्याच्यामध्ये उतरली आणि आता ज्या काही खासगी मधल्या जे काही आघाडीच्या बँका आहेत तर त्या तुम्हाला यूपीआय सर्व्हिस पुरवतात. त्या माध्यमातून यूपीआयशी ते कनेक्ट असतं, म्हणजे जे फोन पे, गुगल पे, पेटीएम वगैरे जे आपण वापरतो किंवा पेमेंट बँकांचं जे ट्रान्झॅक्शन करतो, व्यवहार करतो, तर त्याच्यासाठी या बँकांचं ते तंत्रज्ञान त्रयस्थ म्हणून वापरलं जातं. मग त्याच्यामध्ये आता आयसीआयसी बँक आलेली आहे, आयडीएफसी फर्स्ट बँक आहे, येस बँक आणि आरबीएल बँक ह्या जुन्याच बँका आहेत. अजून काही बँका त्याच्यामध्ये येत आहेत आणि अशा स्थितीमध्ये सगळ्यात जास्त जर तुमचे आमचे कुठलेही व्यवहार जे ऑनलाईन पैशाच्या देवाणघेवाणीचे मोबाईल रिचार्ज पासून सगळे जे होतात तर ते यूपीआय सिस्टमद्वारे होतात. म्हणजे फोन पे, गुगल पे या मार्फत आपण मोबाईल रिचार्ज करण्यापासून तर ऑनलाईन खरेदी करण्यापर्यंत तर एकमेकांना पैसे पाठवण्यापर्यंत हे सगळे व्यवहार आपण करत असतो. आणि मग त्यानंतर मनी ट्रान्सफरसाठी वेगवेगळे पोर्टल हे लॉन्च झाले आणि लॉन्च झाल्याच्या नंतर त्या माध्यमातून अनेकांना रोजगारही मिळाला. तर एक त्रयस्थ बँकेची टेक्नॉलॉजी घेत असताना मनी ट्रान्सफरच्या माध्यमातून तुम्हाला जर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मित्र नातेवाईकाला त्याच्या बँक खात्याला जर पैसे पाठवायचे झाले तर अशा वेळी तुम्हाला त्या चार्जेबल सर्व्हिस होत्या. म्हणजे 10,000 रुपये जर तुम्हाला समजा तुमच्या स्टेट बँकेच्या खात्यातून बँक ऑफ इंडियाच्या खात्यामध्ये जर पाठवायचे असले किंवा एखाद्या मित्राला त्याच्या दुसऱ्या स्टेट बँकेला पाठवायचे असले तर तुम्हाला 10,000 रुपयाला 100 रुपयापर्यंत चार्ज लागत होता. आणि मग हा चार्ज लागत असताना त्याच्यावर 18% जीएसटी वगैरे टॅक्सेस जाऊन जवळपास 70 रुपये हे त्या जे काही सेवा केंद्र आहेत तर त्या केंद्राला मिळायचे. अशा स्थितीत हे व्यवहार परवडणीचे झाल्यानंतर फोनपे सारखे यूपीआय सिस्टम बाजारामध्ये आले. सुरुवातीला त्याच्यामध्ये तांत्रिक अडचणी होत्या, नंतर हे हळूहळू याची सगळ्यांची गोष्टींची आपल्याला सवय झाली. मात्र हे करत असताना रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर यांनी अलीकडेच एका निवेदनामध्ये एक गोष्ट जाहीर केली की जर भारतामध्ये 100 डिजिटल व्यवहार होत असतील तर त्यातील सुमारे 80 व्यवहार हे म्हणजे 80% व्यवहार हे
UPI सिस्टमद्वारे होतात. यामध्ये लहान ते मोठ्या व्यवहारांचा समावेश अशा परिस्थितीमध्ये UPI पेमेंटवर शुल्क आकारले जाऊ शकते आणि असं जर व्हायला लागलं तर याची तुमच्या आमच्या खिशावर याचा परिणाम होणार आहे. कारण याची आपल्याला एवढी सवय झाली आहे की UPI शिवाय आता तुम्हाला आम्हाला गत्यंतरच राहिलेलं नाही. दुसरीकडे UPI पेमेंटवर कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले गेले तर ते वापरणं बंद होईल. सध्या हे सगळं विनामूल्य आहे म्हणून लोक मोठ्या प्रमाणामध्ये UPIचा वापर करतात. मात्र हे UPI सिस्टम जे आपण वापरतो तर त्याच्यासाठी फिनटेक कंपन्या आहेत तर त्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे NPCI आणि सरकारने UPI पेमेंट म्हणजे MDR व्यापारी सवलत दर जे लागू केलेले आहेत तर त्याच्या कक्षेत जर आणले किंवा तसे आणले जावेत अशी मागणी होती आहे. म्हणजे MDR पेमेंट फी असे जे काही आकारलं जातं तर ते जे बँका किंवा फिनटेक कंपन्या व्यवहाराच्या प्रक्रियेसाठी दुकानदाराकडून घेतात किंवा ग्राहकाकडून घेतात तर त्याच्यातून होणारं जे काही नुकसान आहे तर ते नुकसान भरून काढण्यासाठी बऱ्याचदा तुमच्या UPI सिस्टमला तुमचं डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड हे लिंक केलं जातं आणि ज्यावेळेस डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डचा तुम्ही वापर करता तर त्याच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये कन्व्हेन्स फी तुम्हाला आकारली जाते. म्हणजे 10,000पर्यंत जवळपास 2 ते 3% कन्व्हेन्स फी तुम्हाला आकारली जाते. म्हणजे एखाद्याला जर तुम्ही 10,000 रुपयाचा व्यवहार करत असाल किंवा काही खरेदी करत असाल तर काही गोष्टी ह्या फ्री आहेत आणि काही गोष्टींवर ही कन्व्हेन्स फी आकारली जाते. म्हणजे ती 2 ते 3% असेल तर 10,000 रुपये जर तुमचे खर्च होत असतील तर त्याच्यावर 200 ते 300 रुपये तुमचे टॅक्स आणि फीच्या स्वरूपात जातात. तर अशा स्थितीमध्ये जर याच्यावर तुमच्या UPI पेमेंटवर आता नुकतंच रिझर्व्ह बँकेनं पेटीएम पेमेंट बँकेवर बॅन केलेला आहे. त्यांच्या व्यवहारावर काही मर्यादा आणलेल्या आहेत आणि अशा स्थितीमध्ये तुम्हाला आता फोनपे, गुगल पे, फ्लिपकार्ट सुद्धा आता आपला UPI घेऊन बाजारात येत आहे. याच्या आधी व्हॉट्सअपनं सुद्धा आणलेलं आहे, अमेझॉनचं सुद्धा आहे, एअरटेल पेमेंट बँक आहे, फिनो पेमेंट बँक आहे. या सगळ्या बँका असताना जर या UPI पेमेंट सिस्टमवर जर कुठले टॅक्सेस किंवा चार्जेस लागू केले तर याचा वापर करणं तुम्हाला आम्हाला अवघड होईल. याच्याशिवाय गत्यंतर राहणार नाही.